जाऊ जय शिवराय माझी युट्यूब फॅमिली. बघा मी आता इथे लसूण आहे ना तो खुरपाय जाणार आहे. आणि आरव आणि आरवचा दोस्त बघा कसे खेळत आहेत. ते काय करतात, दारामध्ये झाडं लावलेत ना तिथे सारखे मुळ्या काढतात. मग म्हटलं इथे लिंबूच्या झाडाखाली खेळा निवांत. तर तुम्ही पण असंच मुलांना टीव्ही मोबाईल न बघता असं थोडेसे कपडे वगैरे घाण होतात मातीत खेळल्यानंतर, पण चांगलं आहे. म्हणजे लहानपणी तरी शिक्षण आणि खेळायचा पाया हा आईवडिलांनी शिकवलाच पाहिजे ना. तर हा आमचा पेरूचं झाड आहे देशी. इथे पण अजून एक होतं, मग नंतर बाग होती ना इथे डाळिंबाची पहिली, त्यामुळे बघा तेव्हा पेरूचे झाड इथले निघाले. त्यामुळे इथं वाळे पेरू पडल्यामुळे किती रोपं वगैरे बघा छोटी छोटी तुम्ही बघू शकता. ही जरा मोठी झाली का मग मी आईच्या तिकडे किंवा कोणातरी लावाय देणार, नेहमी चांगलं करावं हा ना. तर हा शेजाऱ्यांचा ऊस आहे बघा. ऊस थोडं त्यांना हे भेटे ना सुकायला लागला जरा मला. आणि आता लसूण खुरपून घेणार थोडासा. वांगी पण लागलीत बघा ताजी ताजी मस्त. अरे पटपडावर रे, मला जायचंय. त्याला एकला शाहीर आता जेवाय सवय राहिली जरा सर्दीने खायला. म्हटलं बाळाला बरवावं. मग आता तुम्हाला मी मस्त अशी वांगी दाखवते. आपली आता चांगली अशी वांगी ना अशी लपून बसल्यासारखी लागतात बघा. माहिती का तुम्हाला, असं वाटतं की वांगीच नाही ते झाडाला, असं आतमध्ये पाण्याच्या दरून बसते अशी वांगी येते. दाखवत तुम्हाला. मला वाटलं काल परवा वांगी नाही ती लागली, 1-2 महिने 1-2 आठवड्याने मिळते, पण बघते तरी ते वांगीच होती. या आधीची भेंडी वाळून गेली. इथं काल मी पाहिलं होतं, म्हटलं जेव्हा लागायचं तेव्हा तोडावं ताज ताज छान लागतं. तुम्ही बघू शकता. इथे एक आहे, उद्या मोठं जरा बाद झालं. किती 5 झाले. लावल्यासारखं फळ खायला भरपूर मिळालं वांग्याचं. आता वणीमध्येच घेते बघा, सावलीत ठेवते ना तिकडे. म्हटलं होतं जेव्हा भाजी बनवायची संध्याकाळी तेव्हाच तोडावी. ह्याचा आपण भरीत बनवू शकतो, सुक्क बटाटो सारखे चिरून बनवू शकतो, किंवा भरली वांगी बनवू शकतो, किंवा पत्ता बनवू शकतो. कसं पण माझा भाऊ तर ना म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मी पाहिले, आता पण तिथं खातो अजून पण आवडीन. काय करायचं, बारीक बारीक फोडी चिरायचं बघा, आणि त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ असं मिक्स करायचं, कांदा वगैरे, आणि खायचं चपाती बरोबर. खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघ किती मोठं असं झालंय, असं आतमध्ये पानांच्या बघू शकते. किती असं स्वतः लावलेलं, बिना फवाऱ्याचं, बिना औषधाचं, असं खायला खूप चवीचं पण लागतं. आणि एक आमटीची भाजी पण लावली कुठे कुठे आली. मी माझ्या पहिल्यांदाच असं स्वतः एकटीने लसूण वगैरे लावलंय बघा. ह्याच्यात पण आहे चुपा रुस्तम आहेत. लपून बसली वांगी ना. त्याचा आज शनिवार आहे ना, त्यात जमून म्हटलं बनव. विकत आता आणतच नाही आम्ही वांगी, घरची निघतात त्यांच्या पुरती. सासरे वगैरे नाहीत खात पायांना त्यांच्या वांगी, त्यामुळे पायांना असं म्हणजे त्रास होतो त्यांना. वांग्याची भाजी आम्हाला तर आवडते, मला आवडते. सापडली तिथे काय घालले, त्याला काय होतं भूमीवरती ठेवलं तरी. हो तिथे एक आहे खाली दडून बसले. मग काय 2 वांगी चिरली तरी
बस होत. भरपूर लागलीत बघा. बर तो येतोय जेवण करून जा. तू तोवर खेळ जेव. ही वेगळ्या प्रकारचं आहे पांढरं. इथे पण भरपूर आले. वांग्याचं कोणत्याही प्रकारचं बनवलं नाही मला ते वांगे खूप आवडतं. सुक्क बनवा, पातळ बनवा, कसंही चालत. वांग्याची भाजीला कधी कंटाळत नाही. सासऱ्यांना म्हटलं द्या आणून रोपे. अगं खूप आराम जेवला की मग निवांत झालं 2-3 वाजेपर्यंत. मग बघा किती निघाले, कशी भरपूर. खूप थंडी आहे त्यामुळे उन्हात बरं वाटते. मग तसं पण तुम्ही खाऊ शकता, कशी तुमच्या आवडी पद्धतीने बनवा आणि खावा वांगी. मोती पण बघा इथे. आता मी नुसतं जाऊ द्या त्याच्याकडे, जा इकडे कसा पळत येते बघा. नुसतं माझं हात त्याला गेली तरी पळत येत बघा कसं पळत. हा जीव असतो मुक्या प्राण्यांचा आपल्यावरती. कसं करते बघा, लाडाला आलं ना परत. निस्वार्थ माया माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना द्यावी असे माझे विचार आहे. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय माझी फॅमिली, दादा ताई सगळ्यांना. या वांगी खायला, वांगीची भाजी खायला. वांगीच म्हणते. बाय बाय.